हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. आज आहे रविवार, आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी लवकर उठले होते, सगळं घरामधलं आवरलं. आज आहे उपवास, तर म्हटलं पहिल्यांदा अगोदर देवाची पूजा करून घ्यावी. तर आता मी पूजा करायला घेतलेली आहे. त्याच्यानंतर मला जायचं आहे मंदिरामध्ये आणि थोडीशी काही कामं घरामधली आहेत ती आवरणार देवपूजा झाल्यानंतर. रांगोळी पण काढायची होती. आता तुम्ही बघू शकता मी रांगोळीसुद्धा काढलेली आहे महाशिवरात्रीची. तर खूप छान वाटते दारामध्ये अशी रांगोळी काढल्यानंतर. आता मी सगळं आवरले आणि निघाले आता मी मंदिरात जाण्यासाठी. आता गाडी लावली पार्किंगला, आम्ही चाललोय चालत. लय गर्दी जास्त रस्त्याने, दाखवते तुम्हाला पुढं. आता थोडंसं पुढं मंदिर आहे. लाईन तर इथूनच आहे परी, दाखवूया आपण लाईन इथून. बापरे, लाईन बघ परी, इथूनच लाईन आहे. कधी नंबर लागायचा? कितीला आहे? कितीला? 20ला. ह्याच्यात हे नाही, ते धोत्राचं फुल असतं ते. तीन तीन नाही का आजी? फुल तीन तीन नाही दिली पाला पुढे आहे फुलाला पुढे गर्दी बघ किती. आता जवळजवळ आपल्याला अर्धा पाऊण तास जाणार, इथं अर्धा तास तरी धरायचा. तर आता तुम्ही बघू शकता ही सारी गर्दी. अजून 15-20 मिनटं तरी मंदिरामध्ये जायला लागणार होतं आणि मंदिरात आहे ना शूट करणं अलाउड नव्हतं, इतकी गर्दी पण होती. त्यामुळे ना दर्शनच कसं बसं झालं, नुसती ढकलाढकली चालू होती. अजिबातसुद्धा व्यवस्थित दर्शन घेता आलं नाही. वर्षातून एकदाच आपण महादेवाच्या मंदिरात म्हणजे आवर्जून एवढं लाईनमध्ये थांबून दर्शन घेतो, पण अजिबातसुद्धा दर्शन मला व्यवस्थित मिळालं नाही. त्याचंच मला लई वाईट वाटलं. मग म्हटलं की एखाद्या सोमवारी जाऊन पुन्हा आपण नाही ना छान असं दर्शन घेऊया. तर आता नंदीदेवाचं पण इथं दर्शन घेतलं आणि मला जे काही कानामध्ये बोलायचं होतं ना ते सुद्धा बोलले. तर आता वाजलेत 3:30 आणि मी अजून फराळाचं केलं नाही, कारण घरचे आले होते त्याच्यामुळे थोडंसं बोलत बसलं होतं. आणि आता इतकी चक्कर आल्याने व्हायला लागले ना, ते गेले, त्यांना वाटायला लावलं. आणि आता खिचडी मी परतली आहे, थोडीशी राहिली, मुलांनी खाल्ली आहे, थोडंसं ठेवलं आहे. आता ही एवढी खिचडी आणि इकडे रताळे भाजतायत, तुम्हाला दिसत असेल. तर आता थोडंसं खाऊन घेते, बोलण्याची पण कॅपॅसिटी राहिली नाही माझी. आता आपण नंतर बोलूया. मी सकाळचं जेवण म्हणजे उपवास होता ना फराळाचं, मी 4 वाजता केलं. मला इतकं म्हणजे चक्कर आल्यासारखी होत होती ना, ते पण रताळेच खाल्ले फक्त मी. खिचडी काही खाल्लीच नाही आणि संध्याकाळी लवकर मग स्वयंपाकाला लागले होते. स्वयंपाकामध्ये काय उपवास सोडायचा नव्हता, खिचडीच बनवायची होती. मी दुसरं काही बनवले नाही, मी तर काही खाणार नव्हते खिचडी, मुलांसाठीच बनवायची होती. त्यांनी पण उपवास पकडला होता, साहेबांनी पकडलेला. मग म्हटलं आपण साबुदाण्याची खिचडीच बनवूया. आणि गंजी पण बनवली होती, मला गंजी आवडते म्हणून मग मी थोडीशी फुलपात्रभर गंजी बनवलेली. त्याचं काही शूट नाही घेतलं मी. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.